फील्डिंग चुनी है मोती और उनके साथ मोहिल मात्रे। मोती का फॉर्म में रहना हमेशा फायदेमंद रहा है इस टीम के लिए, दिग्गज खिलाड़ी है और काफ़ी सारा मार्गदर्शन भी उनका रहता है उनके युवा खिलाड़ियों को। कई सालों से खेल रहे हैं, पिछले मैच में जो पारी खेली उन्होंने, वन ऑफ द बेस्ट इनिंग्स सोफा इन दिस सीजन की तो शुरुआत ही है और उम्मीद करेंगे उनके समर्थक कि उसी तरह से इस मैच में भी बल्ला चले मोती का। नाही, डेफिनेटली प्रतीक आणि मोती याचा दोघा समोरासमोर राहणं आणि एक दोघांचा द्वंद्व एक मजेशीर बघायला मिळेल. कोण कोणावर मात करतोय, कारण जेव्हा प्रमुख गोलंदाज, प्रमुख बॅटर, प्रमुख फलंदाज समोरासमोर उभे ठाकतायत, कोण कोणावर मात करतोय ते बघायला मिळेल. पहली गेंद लेकर प्रतीक मोहिल के लिए ड्राइव करना चाहते थे, अच्छी गेंद, फुलर लेंथ, हल्की सी स्विंग हुई, हल्की सी मूवमेंट थी, ज्यादा नहीं थी और बीट किया बैट्समैन को. डॉट बॉल के साथ शुरुआत. डेफिनेटली खूप चांगला चेंडू म्हणता येईल. अगदी जागेवरून फटका खेळायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारे संपर्क झाला नाही. बाकीचं काम मात्र यष्टिरक्षक करतोय. दाहिने से ओवर द विकेट प्रतीक. इस बार स्वीप करने का प्रयास था, दिशाहीन गेंद है, लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइड. अतिरिक्त के सौजन्य से खाता खुलता हुआ इस सेमीफाइनल मैच में जॉली स्पोर्ट्स कामतघर का. एक ब्रांड है जॉली स्पोर्ट्स, कई सालों से ये टीम खेलती आ रही है, लगातार खेल रही है और वाकई में एक बहुत ही पॉपुलर टीम मानी जा सकती है. लो फुल टॉस, सामने फील्डर और आसान सा कैच मिड ऑन पर. पहला झटका मोहिल मात्रे पेविलियन की राह पर. रिप्लेमध्ये आपण पाहूया कशा प्रकारे खरं तर फुलटॉस चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाहीये. मिडॉन क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि मिडॉनला सहज सोपा सुंदर झेल, एक सॉफ्ट डिसमिसल बघायला मिळते. बिल्कुल भी टाइमिंग देखने को नहीं मिली. मिडॉन को क्लियर करना चाहते थे वहां पर मोहिल मात्रे, लेकिन बल्ले के बीचों बीच ले नहीं पाए थे और एलिवेशन जो चाह रहे थे वो प्राप्त कर ही नहीं पाए वहां पर. आसान सा कैच मिडॉन की दिशा में, मोनिश ने कोई गलती नहीं की. एक पर पहला झटका लग चुका है, खाता भी नहीं खोल पाए मोहिल मात्रे और पहला विकेट जल्दी गिरना नए बल्लेबाज पर हमेशा दबाव बनाता है. निहार मात्रे वन डाउन खेलने के लिए आए हैं, मात्र दो खिलाड़ी सर्कल के बाहर, एक डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑफ. सीधे बल्ले से अच्छा स्ट्रोक, बॉलर बैक पास ड्राइव, लॉन्ग ऑफ के फील्डर कोशिशरत, बढ़िया एफर्ट, बहुत शानदार फील्डिंग. ओहो, नॉन स्ट्राइकर से इन पर जोखिम भरा रन आखिरकार पूरा करते हुए मोती. अपील भी हुई थी वहां पर रनआउट के लिए. काय क्षेत्ररक्षण केलेले अजय घरात. मोनिश एक क्षण असं वाटलं चेंडू स्ट्रेट लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु लॉंग ऑफ वरनं मोनिश आला आणि आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 2 धावा केवळ वाचवलेल्या नाहीत तर धावबाची सुद्धा शक्यता निर्माण केली होती. गजब की फील्डिंग. खेल के तीनों विभागों में अच्छा कार्य करने के लिए जानी जाती है टेम्बोली टीम. फुल लेंथ, लगभग यॉर्कर लेंथ पर रखी हुई गेंद, पूरी तरह से छकाया बैट्समैन को. बहुत अच्छी शुरुआत इस मैच में वानू स्पोर्ट्स जय हनुमान टेम्बोली के लिए. ये पावर प्ले का जो ओवर है काफी किफायती अभी तक और काफी सफल ओवर प्रतीक पाटिल का चलता हुआ. स्कोर इस समय केवल 3 रन, 1 विकेट के नुकसान पर. एक और बेहतरीन गेंद, फिर से यॉर्कर लेंथ पर रखी हुई गेंद और थोड़ा अक्रॉस खेलने की कोशिश हो रही है. गेंद के मेरिट पर बल्लेबाजी नहीं हो रही है. फिर से डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते, अगदी जखडून ठेवलेला आहे. कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाही मोठा फटका खेळण्याची आणि धावा सुद्धा मिळत नाहीये. अचूक टप्प्यावर लाईन लेंथ भेदक मारा बघायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये, कारण हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पिछले मैच के अर्धशतकवीर मोती अभी भी नॉन स्ट्राइकर से इन पर. फिर से इस बार अंदरूनी किनारा लगा है, रन तो लेना चाह रहे थे वहां पर. निहार काफी आगे भी निकले थे, मोती ने मना कर दिया. फील्डर ने थ्रो नहीं किया, डायरेक्ट हिट वो करते वहां से तुरंत तो विकेट मिल सकता था और शायद वही प्रतीक उनको बोल रहे हैं कि आपने थ्रो क्यों नहीं किया. थोड़ा गुस्सा प्रतीक के चेहरे पर स्पष्ट नजर आता हुआ, लेकिन गजब की गेंदबाजी. शानदार पहला ओवर समाप्त होता हुआ इस सेमीफाइनल मैच का प्रतीक पाटिल द्वारा. स्कोर केवल 3 रन, 1 विकेट के नुकसान पर जॉली स्पोर्ट्स कामतघर. काय गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. विशेष म्हणजे हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं आणि यामध्ये खूप चांगली गोलंदाजी, फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला त्यांनी मिळवून दिलेली आहे. मनोधैर्य संघाचं वाढलेलं असणार आहे,
कारण पहिल्या षटकामध्ये तुम्ही जेव्हा अंडर 10 10पेक्षा कमी धावफलकावर देतात, चांगली धावसंख्या, कमीत कमी धावसंख्या देतात, तेव्हा संघाचं मनोधैर्य वाढतं, आत्मविश्वास निर्माण होतो संघामध्ये. प्रतीक पाटिल को नाम दिया है सुभाष धुमाल ने टार्जन ऑफ टिम्बवली. वो टार्जन फिल्म आपने भी देखी होगी, टार्जन द वंडर कार. ये टार्जन द वंडर बॉय ऑफ टिम्बवली. पहिलं षटक जर आपण बघितलं फक्त 3 धावा आलेल्या आहेत आणि खास करून आपण पाहतोय की शून्यावर बाद झाला होता मोहिल म्हात्रे. मोती खेळपट्टीवर आहे, निहार म्हात्रे खेळपट्टी. दोघांकडे खरं तर क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची, खेळपट्टी थांबून राहण्याची, परंतु त्याचा वापर ते करतील काय? स्पीड अप करना होगा खेल को. 4 ओवर्स के लिए केवल 20 मिनट का वक्त है और उसमें भी पहले 3 ओवर्स आपके 15 मिनट के भीतर पूरे होने लाजमी है. गबली सर, क्या आपको लगता है पहले ओवर में मोती को स्ट्राइक लेना चाहिए था, जिस तरह से उनका फॉर्म है उसको देखते हुए, जिस तरह की टीम सामने है उसको देखते हुए? नाही, डेफिनेटली मी तर म्हणेन हा जेणं फार गरजेचं होतं असं झालेलं नाही, पण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये विशेष प्रकारची चर्चा करणं उचित ठरत नाही, कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, अनिश्चिततेचा खेळ आहे. नेवर लेकर वेदांत पाटिल, लेफ्ट आर्मर, थोड़ा फ्लाइट दिया, धीमी गति की गेंद, अच्छा कवर ड्राइव, फील्डर दूर से आते हुए 2 के लिए पलटेंगे. जी हाँ, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स. आत्मविश्वास भरा स्ट्रोक पहली गेंद पर मोती के बल्ले से, क्लासिक ड्राइव. क्लास फटका बघायला मिळाला आणि फटक्यामध्ये आत्मविश्वास सुद्धा बघायला मिळाला, कारण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळायला फटका होता, क्षेत्ररक्षक तैनात होता, पण तोपर्यंत मात्र मोतीला संधी मिळाली 2 धावा पूर्ण करण्याची. षटकातील पुढचा चेंडू घेऊन याला शॉर्ट ऑन पुलचा फटका, गॅप मधून चेंडू जाईल सीमा पार, चौकार. प्लेसमेंट किती जबरदस्त रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. प्लेसमेंट जबरदस्त होतं. शॉर्ट ऑन पुलचा फटका, अगदी मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून जाणारा गॅप शोधली आणि चेंडू सीमा पार निघून गेला. 4 धावा. गेंद की लेंथ को बहुत जल्दी ताड़ रहे हैं और उस हिसाब से फुटवर्क दर्शा रहे हैं मोती. डिसाइसिव उनका फुटवर्क रहा है, काफी निर्णायक. पहली गेंद पर फ्रंट फुट पर ड्राइव लगाया, इस बार बैक फुट पर जाकर पुल खेला और बिल्कुल गैप में. षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा टर्न आणि बाउन्स बघायला मिळाला. अपील केलं गेलं एसटी चीजचं. पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं, मात्र पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवत आहेत. आगे निकले थे पहले मोती, फिर पीछे चले गए और टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ कटी थी गेंद. फिंगर्स रोल किए थे उस गेंद पर. विकेट कीपर ने एक हाथ से वहां पर गिल्लियां बिखेरने की कोशिश की है, और क्या पिछला पैर जो है वो हवा में है, लगता तो नहीं है. अभी तक तो गड़ा हुआ ही नजर आ रहा है. और देखिए अभी तक गेंद लगाई नहीं है वहां पर स्टंप्स पर. थोड़ा रुके वहां पर विकेट कीपर, इंतजार किया, लेकिन सुरक्षित है बल्लेबाज. नॉट आउट. अच्छी गेंद थी गवली सर, अच्छी लेन पर रखी हुई. पहली गेंद बिल्कुल ओवर पिच बनी, दूसरी शॉर्ट ऑफ लेन थी, लेकिन ये गुड लेन पर. जॉली स्पोर्ट्स का स्कोर इस समय 9 रन 1 विकेट के नुकसान पर. दूसरे ओवर का खेल प्रगति पर है. वेदांत यावेळेला मात्र पुन्हा थोडासा वाईड यॉर्कर होता. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चौकार लागल्यानंतर कमबॅक करताना आपण पाहतोय वेदांतला. और कहीं ना कहीं ऐसा लगता है कि मोती भी थोड़े लालच में आ गए हैं ऑन साइड में खेलने के. वो प्रयास कर रहे हैं बड़े हिट्स के लिए. पहले 2 शॉट्स बहुत आला दर्जे के खेले थे उन्होंने, गेंद के मेरिट पर खेले थे, लेकिन यहाँ पर तारीफ करनी होगी वेदांत की कमबैक करते हुए. वेदांत लेफ्ट आर्म, याला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, मात्र झेल होणार नाही. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे जातोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आदित्य त्या ठिकाणी. हे फार महत्वाचं आहे. आपण पाहतोय की तुमची फलंदाजी, तुमची गोलंदाजी आणि त्यापेक्षा तुमचं क्षेत्ररक्षण जे आहे ते ए दर्जाचं टेंबोली संघाचं बघायला मिळतंय. अच्छा हाँ, फील्डर्स का अच्छा साथ गेंदबाजों को जब मिलता है तो गेंदबाजों का आत्मविश्वास भी बढ़ता रहता है, क्योंकि एक बैकअप जो चाहिए बॉलर्स को वो उनको मिल रहा है. स्कोर डबल फिगर्स में 10 रन 1 विकेट के नुकसान पर. वेदांत षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय. यावेळेला स्लॉक केलेला आहे. हा चेंडू हवेत आणि डीप मिडॉनला एक चांगला झेल समाप्त केला जातोय आणि निहार याची खेळी संपुष्टात. पावर प्ले के
ओवर की अंतिम गेंद थी, लगभग ओवर पिच बन गई थी, बॉटम एंड को इस्तेमाल में लाए लेकिन सीधे फील्डर के पास खेल बैठे वहां पर निहार मात्रे। काफी स्ट्रगल कर रहे थे, गेंद बल्ले पर आ ही नहीं रही थी। पिछले ओवर में खासतौर पर प्रतीक ने उनको पूरी तरह से बांध कर रखा हुआ था। इस बार हाथ खोलने की कोशिश हुई लेकिन फील्डर को ढूंढा डीप में, तो इस तरह से दूसरे विकेट का पतन हुआ है। 2 ओवर का खेल भी समाप्त। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम इस सेमीफाइनल मैच में टेंबोली के विरुद्ध स्कोर 10 रन 2 विकेटों के नुकसान पर। अजय, क्वार्टर फायनल मॅच मध्ये जॉली स्पोर्ट कामतगढ़ संघाच्या बॅटरने खरं तर 2 षटकामध्ये धावांची लयलूट केली होती। 49 धावा पटकावल्या होत्या। प्रिन्सिपल डिफरन्स किती बघायला मिळतो आणि ह्या मॅच मध्ये बघायला मिळतो आपण फक्त 10 धावा 2 फलंदाज बाद झालेले आहेत। और यही तो खूबसूरती है क्रिकेट खेल की। पिछले मैच में आपने जरूर काफी बड़ा कारनामा किया है लेकिन वो रन्स थोड़ी ना गिने जाएंगे इस मैच में। ये अलग मैच है, अलग टीम आपके सामने आ गई है, अलग प्रकार की चुनौती है, आपको भी थोड़ा अलग तरीके से खेलना होगा। नया ओवर लेकर प्रतीक पाटिल आक्रमण जारी रखते हुए यॉर्कर की कोशिश, इस बार एन वक्त पर बल्ला नीचे लाते हुए ऑन ड्राइव किया लेकिन फील्डर मौजूद है डीप में। सिंगल लेते हुए मोती, बड़ी जिम्मेदारी मोती के कंधों पर। अब यहां से किस तरह से वो खेल को चलाएंगे ये देखने वाली बात है। अनुभव की तो कोई कमी नहीं है उनके पास, अंडर प्रेशर इस तरह के सिचुएशंस में कई बार खेल चुके हैं और उनका साथ दे रहे यश पाटिल। अच्छा ड्राइव, स्क्वायर ऑफ द विकेट। बैट का थोड़ा सा फेस खोलते हुए ड्राइव किया। 2 रन लेना चाहते, यहां पर खतरनाक साबित हो सकता है। ओहो हो, मोती डेंजर एंड पर, गेंद स्टंप्स पर लगती तो काम तमाम हो जाता। काय क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय, खूप चांगली फटकेबाजी बघायला मिळते, मात्र गॅप शोधणं गरजेचं अशा प्रकारचं होत नाहीये। फक्त आतापर्यंत एक चौकार बघायला मिळाला पण क्षेत्ररक्षणाचा दर्जा जो आहे तो ए दर्जा आहे बघायला मिळतो टेंबोली संघाचा। देखिए रिप्ले में स्पष्ट पता चल रहा है कि निश्चित रूप से आउट हो जाते यदि वो गेंद स्टंप्स पर लगती तो, लेकिन निशाना चूकता हुआ प्रतीक पाटिल का स्कोर बढ़ता हुआ 13 रन। 2 रनों से खाता खोला है यश पाटिल ने। अच्छे स्ट्रोक प्लेयर है, बड़े शॉट्स खेल सकते हैं। कोशिश की इस बार अक्रॉस द लाइन लेकिन देखना है बैट से है या नहीं। रन चुराने की कोशिश, अब की बार कोई गलती नहीं वहां पर प्रतीक पाटिल द्वारा। इस बार सटीक निशाना और यश पाटिल रन आउट। शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे बघितलं की मोती अगदी स्ट्राइक रेंजला पोहोचतोय, त्यानंतर सरळ फेकी केली जाते प्रतीककडे आणि यावेळी मात्र प्रतीकाचा नेम साधला जातोय आणि यश हा धावबाच्या रूपाने बाद होतोय। निराशाजनक बल्लेबाजी प्रदर्शन अभी तक देखने को मिल रहा है इस सेमीफाइनल मुकाबले में जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ के बल्लेबाजों द्वारा। मोती एक छोर पर डटे हुए हैं, कुछ अच्छे शॉट्स भी लगाए हैं लेकिन थोड़ा स्ट्रगल उन्होंने भी किया है। एक छोर से लगातार विकेटें गिरती जा रही है। तीसरा झटका लगा है, सिर्फ 13 रन स्कोरबोर्ड पर। तीसरे ओवर का खेल जारी है। नए बल्लेबाज ओम पाटिल नंबर 5 पर आए हैं नॉन स्ट्राइकर सेन पर। मोती के पास स्ट्राइक, इस बार हवाई यात्रा पर भेज दिया गेंद को लेकिन फील्डर है पीछे। पहले बाउंस पर फील्डर के ऊपर से 4 रन। एक मात्र आहे की मोती एका बाजूने बॅटिंग करताना दिसतोय, कारण 3 बॅटर लवकर बाद झालेले आहे। धावाला आकार देण्याचा प्रयत्न मोती करतोय, चांगल्या प्रकारची बॅटिंग करतोय, फलंदाजी करतोय, मात्र एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये खेळपट्टी जास्तीत जास्त वेळ थांबू शकेल का? आणि आता मात्र ओम जो आलेला आहे, अमोल पाटील नेहमी आम्ही संकटमोचक म्हणायचो बॅटिंग करताना, तर ओम पाटील ते काम करेल का? की ऑफ कामतगढ़ के नाम से भी जाने गए हैं अमोल पाटिल, और ओम पाटिल किस तरह से खेल पाएंगे इस मैच में ये देखना होगा। फिलहाल मोती ही इज ऑन फायर, एक और बढ़िया शॉट, 6 रन इस दफा। स्टँड अँड डिलिव्हर अगदी जागेवरनं ताकदवर फटका खेळलेला आहे। डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार।
थोड़ी सी अंदर की तरफ आती हुई गेंद थी, लेकिन लगभग स्लॉट में गिरी हुई गेंद थी। विकेट टू विकेट जरूर थी, लेकिन बढ़िया संपर्क गेंद और बल्ले के बीच में। स्क्वायर ऑफ द विकेट हवाई यात्रा पर गेंद को भेजा और 6 रन हासिल किए। पिछली 2 गेंदों पर 10 रन आ चुके हैं। ये ओवर खर्चिला रहा है प्रतीक पाटिल का। एक गेंद अभी भी शेष है इस ओवर में। 13 रन खर्च किए हैं, स्कोर 23 रन। और इसकी आवश्यकता भी थी जॉली स्पोर्ट्स कामतगर टीम को, गवली सर, क्योंकि पहले 2 ओवर्स में पूरी तरह से गेंदबाज हावी रहे थे। पलटवार करना जरूरी था। 5-5 ओवर का मैच है, अलग तरह का प्रेशर रहेगा। सेमीफाइनल मुकाबला आप खेल रहे हो, और कई बार हम देखते हैं बड़े मैचेस जब होते हैं, क्वार्टर फाइनल, सेमीफाइनल्स, उसमें 8 रन 9 रन प्रति ओवर भी कभी कभी मुश्किल रहता है चेज करना। इस बार आड़े बैट से लपेटा गेंद को डीप मिड विकेट की तरफ। खिलाड़ी तैनात बाउंड्री पर, सिंगल लेकर स्ट्राइक अपने पास रखते हुए अगले ओवर के लिए मोती जिम्मेदाराना पारी खेल रहे हैं। अंडर प्रेशर इस मैच में मोती। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 24 रन, 3 विकेटों के नुकसान पर। डेफिनेटली, कारण बॅटिंग करताना पाहतोय सुरुवातीला पण मोहिल मात्र 0 बाद झाला. त्यानंतर निहार हा सुद्धा जास्त वेळ खेळपट्टीवर थांबू शकला नाही. त्यानंतर आपण पाहतोय की यशला सुद्धा यश आलं नाहीये, लवकर बाद झाला. एक मात्र आहे की मोती एका बाजूने चांगली बॅटिंग करतोय, त्याला मात्र एक युवा बॅटर जॉस्टोपोली खेळाडू आहे ओम चांगल्या प्रकारे बॅटिंग करून चांगली साथ देईल का. आणि किमान मला असं वाटतं की 45+ ही धावसंख्या असणं फार गरजेचं आहे. कारण धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या झाली 24. अभी तक तो वन मैन आर्मी का रोल अदा किया है अपनी टीम के लिए सलामी बल्लेबाज मोती ने। 24 में से 19 रन उन्होंने बनाए हैं, जिसमें 2 चौके और 1 छक्का शामिल है। ऑफ साइड ऑन साइड दोनों तरफ काफी अच्छे शॉट्स खेलते हैं मोती। इम्प्रोवाइज क्रिकेट ज्यादा खेलते नहीं हुए हमने देखा है, वो क्लासिक शॉट्स अच्छे खेलते हैं। एक ट्रेडिशनल जो परंपरा है टेनिस क्रिकेट के खिलाड़ियों की, वो ज्यादा उनके अंदर देखने को मिलती है और उसी से काफी कामयाब रहे हैं। नाही, डेफिनेटली आपण नेहमी रिकी पॉन्टिंग ज्या प्रकारे बॅटिंग करतो याचा अंदाज बघायला मिळतो सातत्याने. त्यामुळे नेहमीच आपण रिकी पॉन्टिंग ऑफ भिवंडी ही उपाधी दिली गेलेली आहे मोतीला. मोस्ट एक्सपिरियन्स, सर्वात अनुभवी बॅटर आहे. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी मोनिश. चौथं षटक. याला पुन्हा लॉफ्टेड शॉट खेळले, चेंडू हवेत झेल होईल का, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. पाटिल वारी फिदाए पब्लिक उनकी सारी, फिदाए पब्लिक उनकी सारी, फिदाए पब्लिक। मैंने कहा था ना ये नहीं मानने वाले। सिद्दीक बाबे को हम मिस कर रहे हैं। वो रहते तो ये जरूर बोलते हैं कि बताइए दोस्तों ये भिवंडी के रिकी पॉन्टिंग है या नहीं। मोनिश याला फक्त हलक्या हाताने खेळलेले लोअर बॉटम हँडल पुश, धाव घेण्याचा प्रयत्न. बऱ्याच वेळा डिफेन्सिव्ह फटका बघायला मिळाला, थोडासा लोअर बॉटम हँडल पुश. सेंसिबल बल्लेबाजी, जानते हैं कि बड़ा स्ट्रोक पहली गेंद पर जड़ चुके हैं, हर गेंद पर बड़ा शॉट खेलने की कोशिश नहीं कर रहे, इसीलिए तो डटे हुए हैं अभी तक क्रीज पर और थोड़ी किस्मत के धनी भी रहे हैं। रनआउट होते होते 2 बार बच गए हैं इस पारी में और ये काफी घातक साबित हो रहा है अब वानू स्पोर्ट्स टेंभोवली के लिए। 31 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. असं वाटतं की 50+ कडे 5 असणार आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघ. कॅप्टनने सांगितलं होतं 45+ कडे मी जाण्याचा प्रयत्न करू. हा चेंडू खराब चेंडू आहे, पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. छिटक सी गई थी ये गेंद हाथ से मोनिश के, बल्ला भी चलाया था उस पर बल्लेबाज ने और ओम पाटिल को पता था कि ये बीमारी होने वाली है। बल्ला लगता तो वहां पर कुछ और रन्स भी मिलते, लेकिन खैर बीट हुए थे। बीमर गेंद और अगली गेंद रहेगी फ्री हिट। यस, उघडा डोळे बघा नीट, ह्या नंतरचा चेंडू असणार आहे फ्री हिट. मोनिश लेफ्ट आर्म, वाट शॉट स्वंग केलेला आहे. टिप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा एक षटकार. फ्री हिट हिंदी में हम अनुवाद करें तो मुफ्त की मार। और क्या शॉट खेला है, आत्मविश्वास भरा स्ट्रोक। ऑफ स्टंप के पहले ही थोड़ा बाहर निकल गए थे और पिकअप फ्लिक शॉट, कलाइयों का जबरदस्त उपयोग करते हुए ओम पाटिल मॅक्झिमम। जबरदस्त पाहू शकता आपण कसा ऑन साइडला फटका खेळलेला आहे. मी सुरुवातीला उल्लेख केला होता की अमोल पाटील नेहमी संकटमोचक राहिला आहे आणि ओम पाटील ती भूमिका पार पडेल का, पार करेल. बघूया आपण. एक षटकार लगावलेला आहे आणि आता मध्ये धावसंख्येला सुद्धा वेग आलेला आहे. 38 धावा झाल्या, 38. चौथं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपदावर आहे. मोनिश लेफ्ट आर्म
पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. कमाल की बल्लेबाजी करते हुए युवा प्रतिभाशाली ऑलराउंडर ओम पाटिल. मानो पिछले शॉट का रिप्ले हो, जिस तरह से ये स्ट्रोक खेला गया था वही दिशा वही नतीजा. फिंगर्स रोल करते हुए गेंदबाज उस गेंद पर हो ये रहा है गवली सर कि गेंदबाज गेंद पर उंगलियां फेर रहे हैं, लेकिन बल्लेबाज उनकी मेहनत पर पाणी फेर रहे हैं. डेफिनेटली बॅक टू बॅक हा दुसरा दर्जेदार षटकार बघायला मिळाला. डबल फोर 44 धावा झाल्यात 44. सुरुवातीला रिकी पॉन्टिंग ऑफ भिवंडी मोती यांनी सूत्र हातात घेतली होती, त्यानंतर मात्र संधी मिळाली ती ओम पाटीलला आणि संधीचं सोनं करतोय ओम पाटील. बॅक टू बॅक 2 षटकार त्याने लगावलेले आहे आणि आता मात्र एक सन्मानजनक स्थितीपर्यंत पोहोचलेले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. पण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे, विसरून जाणार नाहीये. पण धावसंख्या आतापर्यंत चांगली आहे, 44 धावा झालेल्या आहेत 44. बहुत शानदार रिकवरी मैं समझता हूं, क्योंकि 13 पर तीसरा विकेट गिरा था. 31 रनों की साझेदारी देखते ही देखते बातों ही बातों में हो गई है मोती और ओम पाटिल के बीच में. चौथं षटक हे मार्गस्थ आहे प्रगतीपथावर. आपण सेमीफायनलची मॅच पाहतोय. इट्स अ फर्स्ट सेमीफायनल, उपांत्य फेरीतली पहिली मॅच. मोनिश यावेळेला मात्र चिट खेळण्याचा प्रयत्न. तेज गेंद, आर्मर का इस्तेमाल, वो भी एंगल चेंज करते हुए. थोड़ी अलग सोच जिसकी आवश्यकता भी थी. अभी तक ओवर द विकेट डाल रहे थे, इस दफा वो राउंड द विकेट चले गए 2 छक्के लगने के बाद. एंगल का अच्छा इस्तेमाल किया और गति भी बढ़ाई थी. मोनिश फटका खेळायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क झाला नाही आणि शॉर्ट फाइंडिंगला चेंडू आहे. कुठल्या प्रकारे धाव नाही हे फार महत्वाचं आहे. लागोपाठ 2 षटकार लगावल्यानंतर मात्र 2 चेंडू डॉट हाताळतोय, ही एक चांगल्या गोलंदाजीची खूण आहे. और इसके साथ ही ओवर की समाप्ति. 4 ओवर का खेल पूरा हो चुका है. 44 रन्स जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम ने बनाए हैं 3 विकेटों के नुकसान पर. अंतिम ओवर का खेल बचा हुआ है. एक ऐसा स्कोर जिस पर काफी संघर्ष हो सकता है इस मुकाबले में. संघर्षजनक क्रिकेट की उम्मीद भी है क्योंकि बड़ा मैच है सेमीफाइनल. इसके बाद सेमीफाइनल नंबर 2 फ्रॉम ग्रामीण फॉर्मेट. विलास स्पोर्ट्स राहनाल होम टीम एक्शन में और उनके सामने चुनौती रहेगी साइश खारबाव की. रफ एंड टफ मैच हो सकता है. क्लोज एनकाउंटर की उम्मीद में दर्शक बहुत अच्छी संख्या में स्टैंड्स में दर्शक मौजूद है. आप सभी का हार्दिक स्वागत है माननीय श्री प्रताप पाटिल साहब की ओर से और स्वर्गीय विलास स्मृति राहनाल की ओर से. आप देख रहे हैं इस समय स्वर्गीय विलास स्मृति चषक 2024. 3 फॉर्मेट्स में वैसे ये टूर्नामेंट खेली जा रही है. अंडर फ्लड लाइट्स 3 फाइनल मुकाबले हमें देखने को मिलेंगे, जिसमें सिटी इमर्जिंग का फाइनल मैच होगा स्वयं 11 भिवंडी और हर्षित एंटरप्राइजेस के बीच में. न्यू 40+ कैटेगरी से भी हमें फाइनल मैच देखने को मिलेगा बंद्रा मारुति काल्हेर और चौथा हिरवा मानकोली ए के बीच में. और ग्रामीण का ऑफ कोर्स महामुकाबला. आखिरी ओवर की जिम्मेदारी परेश गोराटकर के कंधों पर. समय का ख्याल रखना है. सही समय पर आपने 4 ओवर्स पहले तो पूरे किए हैं, लेकिन आखिरी ओवर के लिए भी आप ज्यादा वक्त नहीं ले सकते हो. टेम्बोली टीम के कैप्टन 4 खिलाड़ी सर्कल के अंदर, जिसमें थर्ड मैन और फाइन लेग काफी फाइन सर्कल के अंदर खड़े किए गए हैं. बैकवर्ड ऑफ द पॉइंट वाइडिश गली में लगभग खिलाड़ी है. पॉइंट पर फील्डर तैनात किया जा रहा है. डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर खिलाड़ी. मोती के पास है स्ट्राइक. सेट बल्लेबाज लॉन्ग ऑन उनके लिए मौजूद है. डीप मिड विकेट है और एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग. पटकी हुई गेंद जगह मिली है, स्लैश किया, अपर कट इनफील्ड को क्लियर करते हुए. फील्डर पीछा तो कर रहे हैं लेकिन यहां पर गेंद रुकती नहीं है. शानदार चौका.
एक और बेहतरीन स्ट्रोक मोती के बल्ले से। और गवली सर, ये बहुत ही कमजोर गेंद थी। फील्ड प्लेसमेंट आपने देखा कि वहां पर कोई प्रोटेक्शन नहीं था बिहाइंड पॉइंट, खास तौर पर शॉर्ट एंड वाइड गेंद। चौके के साथ आखिरी ओवर की शुरुआत। रन संख्या 48, 3 खिलाड़ी आउट। मोती 30 पर पहुंच चुके हैं और शायद पहुंच जाएंगे अब 36 पर। लंबा हिट लॉन्ग ऑन के ऊपर से, झन्नाटीदार सिक्सर। आपण पाहूया रिप्ले मध्ये आज मोतीचा अलग अंदाज, चौफेर फटकेबाजी, यापूर्वीचा फटका ऑफ साइडला आणि हा मात्र ऑन साइडला, आणि याच बरोबर 50चा आकडा पार होतोय। टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल। 50चा आकडा पार होतोय। 54 धावा झालेल्या आहेत। लग नहीं रहा था एक समय जब 13 पर 3 विकेट गिरे थे कि यहां तक टीम पहुंचेगी। लीजिए एक और बड़ा हिट। फील्डर देखते रह गए मानो किसी दर्शक की तरह। एक और सिक्सर। वैयक्तिक 42 धावांवर खेळतोय आणि दुसरं स्वतःचं अर्धशतक बघायला मिळेल का? 42 धावांवर खेळतोय आणि त्यामध्ये तब्बल 4 षटकार आणि 3 क्लासिकल चौकार बघायला मिळाले। मोती वाकई में मोती है, अनमोल खिलाड़ी है। हो, ये भी शॉट ऑफ लेन थी। इस बार भी बल्ला जोर से घुमाया था, लेकिन अब की बार बीट हुए। थोड़ा सा अतिरिक्त उछाल जरूर था। 2 गेंदे अभी भी शेष है। पिछले मैच में अर्धशतक बनाया था। स्कोर इस समय 60 रन 60, 3 विकेटों के नुकसान पर। चैलेंजिंग स्कोर इस सेमीफाइनल मैच को देखते हुए। चैलेंजिंग क्या, बड़ा स्कोर माना जा सकता है। 5-5 ओवर का मैच है। इस बार किया है, टॉप एज है, फील्डर गेंद के नीचे मौजूद, और मोती को लौटना होगा पेविलियन में। एक शानदार पारी का खात्मा होता हुआ। काय बॅटिंग केले, 16 चेंडूचा सामना केला आणि 42 धावांची विस्फोटक खेळी केली। टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय, कारण त्याचे सर्व जॉलीस्पोर्ट कामगार संघाचे समर्थक, त्यांचे खेळाडू त्याचं स्वागत करतायत। 16 चेंडूमध्ये 42 धावांची विस्फोटक खेळी केली आणि खरं तर अडचणीत असलेला संघ एक क्षण असं वाटत होतं की 40 आकडा पार होतो किंवा नाही, पण आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाऊन मोती हा वैयक्तिक 42 धावांना बाद झालेला आहे। मात्र 16 गेंदों का सामना किया उन्होंने इस पारी के दौरान। अंडर प्रेशर बहुत ही बेहतरीन पारी खेली है। पिछले मैच में भी उन्होंने शानदार धुआंधार बल्लेबाजी की थी, लेकिन ये पारी कुछ और खास मानी जा सकती है, क्योंकि सेमीफाइनल का मुकाबला सामने भिवंडी ग्रामीण की एक बहुत ही बेहतरीन टीम जय हनुमान वानू स्पोर्ट्स टेंबोली। यादगार पारी खेली है मोती ने। रोमित के पास स्ट्राइक, फुल टॉस और बोल्ड, गेंद अंदर और डंडा बाहर। छह रन मिस कर बैठे वहां पर बल्लेबाज रोमित। अच्छा मौका था, फुल टॉस, वो भी लेग स्टंप पर थी, लेकिन पूरी तरह से चूक गए। अंतिम गेंद पर भी विकेट का पतन। पारी समाप्त होती हुई जॉली स्पोर्ट्स कामतगर टीम की 60 रन बनाए हैं 5 विकेटों के नुकसान पर, और 61 रन बनाने होंगे फाइनल में पहुंचने के लिए वानू स्पोर्ट्स जय हनुमान टेंबोली को। टॉस साठी यायचंय दोन्ही कॅप्टन। साईस्फोर्ट खारबाव आणि विलासपूर राहणाल। इट्स अ सेकंड सेमीफायनल। मुकेशजी माळी, विक्रमजी पाटील आणि हरेशजी माळी, हरेशजी पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपल्या उपस्थित टॉस होईल। साईस्पोर्ट खारबाव, विलासपूर राहणाल, डिफेंडिंग चॅम्पियन विलासपूर राहणाल। साईस्पोर्ट खारबाव संघाचे कॅप्टन, खूप खूप स्वागत अभिनंदन आहे। त्याचबरोबर विलासपूर राहणाल रमेश, खूप खूप स्वागत आणि अभिनंदन सुद्धा आहे।
आमचे तिन्ही मान्यवर येत आहेत आणि त्यांच्या उपस्थित टॉस होईल. इट्स अ सेकंड सेमीफायनल, दुसरी उपांत्य फेरीतली मॅच असणार आहे. दोन्ही कंप्लीट टीम आहे आणि मागच्या वर्षाचा विजेता संघाचे कॅप्टन भावेश सोबत आहेत. मागच्या वर्षी चॅम्पियन ठरला होता हा संघ, पण यावेळेला मात्र पुनरावृत्ती होईल का त्यांच्यासोबत असणार साईस्पोर्ट खारबाव. 5 षटकांची मॅच असणार आहे. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी कॉईन जे वापरला जाईल, एक बाजू अर्थात विलासपोर्ट राहणार विलासमोती चषक 2024 एक बाजू, आणि दुसरी बाजू स्वागत कन्स्ट्रक्शन्स त्याचे प्रोप्रायटर सुद्धा आज खऱ्या अर्थाने सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेब, विलासपोर्ट राहणारचे सर्वेसर्वा सुद्धा प्रतापशेठ पाटील साहेब, या स्पर्धेचे सर्वेसर्वा प्रतापशेठ पाटील साहेब. त्यामुळे आपण पाहतोय की दोन बाजू ज्या आहेत एक नामनिर्देशन आपण करायचंय. मान्यवर आपल्या शुभ हस्ते टॉस करतील. कॉलिंग या साईस्पोर्ट खारबाव संघाचे काय कॉलिंग असणार आहे? विलासपोर्ट राहणार. मात्र टॉस जिंकलेला आहे तो विलासपोर्ट राहणार संघाने. सर्व मान्यवरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण टॉस साठी आलात. खरं प्रत्येक कॅप्टनला मी प्रश्न विचारत असतो आयोजन कसं वाटलं, पण हा प्रश्न तुम्हाला विचारणं आवश्यक आहे. काय मेहनत केलेली आहे, कारण आपण पाहतो ही स्पर्धा सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेब त्यांचा वाढदिवस आहे, त्याचबरोबर विघ्नेश पाटील असतील, सन्माननीय ललिताताई पाटील असतील, आणि तुमचा जो संघ आहे विलासपूर राहणार यांची एक अपार मेहनत, त्यामुळे स्पर्धा अगदी अंतिम टप्प्याकडे मार्गदर्शन करते. स्पर्धा खूप चांगली झालेली आहे आतापर्यंत आणि चांगलं आयोजन केलेलं आहे. प्रत्येक पोराची खूप सारी मेहनत आहे याच्या मागे, आणि स्वतः प्रतापदा विघ्नेश पाटील यांची सुद्धा खूप मेहनत आहे. नाणेफेक जिंकलेली आहे, कारण महत्त्वपूर्ण नाणेफेक आहे, कारण सेकंड सेमीफायनल आहे, उपांत्य फेरीतली मॅच आहे. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करू. या पाठीमागे विशेष असा उद्देश, कारण तुमचा संघ सुद्धा जबरदस्त फॉर्मात आहे, खूप चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. बॅटरने एक अर्धशतक सुद्धा पटकावलेलं आहे. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. क्षेत्ररक्षण करण्याचं मागे हेच आहे तर त्यांना कमीत कमी स्कोअरमध्ये प्रयत्न करू आम्ही थांबायचा. कंप्लीट टीम खेळणार आहे की काही कोणाची उणीव असेल, आणि कंप्लीट टीम जर खेळणार असेल तर कुठले गोलंदाज ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील, जे इनिशियल ओव्हरमध्ये तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील? पूर्ण कंप्लीट संघ खेळणार आहे, आणि खास करून अपेक्षा असेल चिराग माली, अक्षय चौधरी आणि स्वतः माझ्याकडून सुद्धा खूप जास्त अपेक्षा. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. नाणेफेक महत्त्वाची होती का? ना, आम्ही टॉस जिंकलो असं तरी बॅटिंग करणार होतो आणि बॅटिंग आली आम्हाला. आता मात्र नक्की तुम्ही टॉस जिंकला तरी बॅटिंग करणार होते. बॅटिंग संधी दिलेली आहे. साधारण अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी किती धावांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा प्रयत्न असेल? जेवढे जास्त रन बनवता येतील तेवढ्या बनवण्याचा प्रयत्न करू. संघ जो खेळला तोच राहणार आहे की काही बदल होईल? नाही, तोच केलेला. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर सेकंड सेमीफायनल दुसरा उपांत्य फेरीतली मॅच आपण पाहणार आहोत. त्याची टॉस झालेली आहे, नाणेफेक झालेली आहे, आणि नाणेफेक जिंकून विलासपोर्ट राहणार संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंग करण्यासाठी साईस्पोर्ट खारबाव संघाला आमंत्रित केलेलं आहे. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि आपण लगेच जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे दोन्ही सहकारी समालोचक समीर ठाकरे, त्याचबरोबर कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवली सर आणि अजयजी घरत. दरम्यान वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर सुरेशजी वालन साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या. आपल्या देखील स्वर्गीय विलासमूर्ती चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. फर्स्ट सेमीफायनल समीर आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि वाणू स्पोर्ट्स टेंभोल या दोन संघामध्ये. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाकडून या सामन्यामध्ये देखील मोती यांनी आपला कास दाखवलेला आहे. मोती मोत्यासारखा चमकलाय. मागे आज मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं. इथे 42 धावा त्याच्या बॅटमधून 16 चेंडूमध्ये बघायला मिळाला. षटकारांचा पाऊस इथे त्याने पाडला. एक क्षण असं वाटत होतं की लगातार दुसऱ्या मॅचमध्ये दुसरं अर्धशतक इथे तो झळकावणार का, मात्र अखेर तो बाद झाला. 60 धावा आता इथून पूर्ण कराव्या लागतील. साठ धावा पूर्ण झालेत आणि 61 धावांचं लक्ष्य येथून पार करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. 13.20च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. अल्पेश गायकवाड आता पुन्हा एकदा आपली जागा आपली पोझिशन सांभाळण्यासाठी सज्ज झालेले आहेत. वेलकम इन कॉमेंट्री बॉक्स. पंचांचा अधिकृत इशारा, लेट्स प्ले गेम ऑन. प्रतीक पाटील समोर. रितेश पहिला बॉल यावेळेला बघा
बरोबर यस्टॅनवर येणारा बॉल होता. थोडासा संयमी खेळ पाहायला मिळाला. सेकंडचा कॉल आणि 2 धावा पूर्ण. गोलंदाजाची रिॲक्शन दुमासर तुम्ही पाहतायत. विकेट टू विकेट पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि अखेर 2 धावांनी स्वतःचा आणि संघाच्या धावांना सुरुवात करत असताना प्रतीक पाटील पूर्णपणे नक्कीच जोखीम पत्करली होती प्रतीक पाटील याने, मात्र 2 धावा अतिशय चांगल्यारीत्या पूर्ण देखील केलेल्या आहेत. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म वर विकेट. रितेश फॉर एंड कडनं बॉलिंग करतोय. शफल झालं ऑन साइडला. पॅटर्न स्ट्रोक आहे. या सुरुवातीसाठी प्रतीकला ओळखलं जातं. फेकून दिला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरनं. 6 धावा षटकार आणि 6 धावेने धावसंख्या देखील मुसळणे मारते. धावसंख्या 6 ने वाढून होते आपल्याकडे 8 धावा. पूर्णपणे या मतदार नक्कीच प्रतीक पाटील फलंदाजावर आहे आणि सेंटर ऑफ अट्रॅक्शन या इनिंगचा या सामन्याचा प्रतीक पाटील आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अगदी बरोबर सांगितलं. जेव्हा प्रतीक इनिशियल ओव्हर्स मध्ये चांगली स्टार्ट देतो ना तेव्हा टेंभोली संघ विजयाकडे वाटचाल करत असतो. आता इथून कामतघर संघाला या मॅच मध्ये विजय मिळवायचा आहे, जिंकायचा आहे, तर प्रतीकला टार्गेट करावं लागेल. त्याची विकेट लवकर खेळी करावी लागेल. धावसंख्या वेगाने पुढे सरकले 8 वर. 8 ऑन बोर्ड फर्स्ट सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट. रितेश 6 बॉल. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलल्या बॉलला स्वतः गोलंदाज बॉल वरती गेला. स्क्वेअर लेगचा फिल्डर थोडासा फंबळ होतोय आणि त्याचा फायदा पुन्हा फलंदाजाने उचलला. 1 धावेचं रूपांतरण 2 मध्ये करण्यात आलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा पाहायला मिळते. प्रतीक पाटील पहिली धाव वेगाने पूर्ण करतो आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करण्याची संधी यासाठी मिळते की फलंदाजा गोलंदाजांवर क्षेत्ररक्षणावर दबाव वाढवतोय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 धावा. मॅच मोठे आहे आणि दबाव तर नक्की असेलच प्रत्येकी खेळाडूवरती. यात तीळ मात्र शंका नाहीये. डबल डिजिट मध्ये अवघ्या 3ऱ्या बॉलवर संघाचा धावफलक. 13 ते 14 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडायच्या आहेत. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अंपायरचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. मला वाटतं ओव्हरस्टेपिंग त्या ठिकाणी. पुन्हा सेकंडचा कॉल आहे. किती वेगाने धावतायत. हरणाचा वेग या दोघांमध्ये बघायला मिळालाय. 1+2 3 धावा पुन्हा एकदा धावफलकावरती जोडल्या जातील आणि संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. व्हॉट अ स्टार्ट. स्वप्नवत सुरुवात. ड्रीम स्टार्ट वानुस्पोर्ट टेंभोलीसाठी. आणि पुढील चेंडू फ्री हिट देखील असणार आहे. आज प्रतीक पाटील समीर पूर्णपणे फ्लेक्सिबल आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे विकेटच्या आतमध्ये तो रनिंग पेटून तो विकेट करतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर 13 धावा. टेट पॉट टॅट जशा तसे उत्तर देताना आपण बघतोय वाणू स्पोर्ट्स टेंभोली संघाकडे लक्ष मोठं आहे आणि ते लक्षात घेऊन चांगली सुरुवात देखील केलेली आहे. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसवर फुल टोल वसूल. टार्झन ऑफ टेंभोली ऑन फायर. षटकार. टार्झन दी वंडर कार नाही तर टार्झन दी वंडर बॉय. वंडरफुल या ठिकाणी फलंदाजी आणि 3ऱ्या पंचांशी देखील आता मागणी करण्यात आलेली आहे. तुफानी फटकेबाजी करतोय प्रतीक. हे मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहताय. ऍक्शन रिप्ले आता टीव्ही अंपायर रिप्ले आपल्यापर्यंत पोहोचवतील एक्झॅक्टली फेअर आहे की नो आहे. मुक्तपणे हा फटका आपल्याला बघायला मिळाला. फुल टॉस होता आणि फुल टॉस वर अतिशय दर्जा उंचावणारा फटका, क्लास दर्शवणारा फटका होता. ग्रामीण टेनिस क्रिकेट हा स्क्वेअर अँगल ने रिव्ह्यू तुमच्या समोर, व्ह्यू तुमच्या समोर. इट्स अ डिलिव्हरी. धावसंख्या धावफलकावर 19 आपण पाहतोय. चांगली स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट नक्कीच धावांचा पाठला करताना पहिल्या षटकामध्ये वाणू स्पोर्ट्स टेंभोली संघाकडून पाहायला मिळतं आणि खास करून प्रतीक पाटील चांगल्या टच मध्ये. मोठ्या सामन्यामध्ये मोठा खेळाडू मोठा खेळ साकारत असताना पुन्हा फुल टॉस आहे. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा चेंडूला वळवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या फिल्डरला त्या ठिकाणी थोडंसं व्यस्त ठेवलंय. ओव्हर थ्रू झालंय. मात्र इथे पुन्हा सेकंड चतुराई, चपलता हे सर्व या प्रतीक आणि परेश मध्ये बघायला मिळाल्या. पुन्हा एक धाव होती त्या ठिकाणी, 2 पूर्ण झाले आणि अखेर या 2 धावांच्या मदतीने संघाचं धावफलक जाऊन पोहोचतोय 21 वर. विजयाकडे अग्रेसर. इथे समीर नक्कीच दुसरी धाव घेण्यासाठी मी तर म्हणेन गोलंदाजी करणाऱ्या, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने टेंभोली संघाला मदत केलेली आहे. क्षेत्ररक्षण तुम्हाला उच्च दर्जाचं करावं लागेल. तुम्हाला मॅच जिंकायची आहे तर
तुमची बॅटिंग, तुमची बॉलिंग आणि त्याच बरोबरीने तुमची फिल्डिंग अतिशय इम्पॉर्टंट असते चॅम्पियन पदाला गवसणी घालण्यासाठी. रितेश थोडासा महागडा ठरला. रितेश धुमाळ संघातील प्रमुख गोलंदाज, वेगवान गोलंदाजीसाठी या गोलंदाजाला ओळखलं जातं. मात्र प्रतीक पाटील समोर थोडासा दबाव आता त्याच्यावर पाहायला मिळाला. यावेळेला दोबा फुल टॉस बॉल हलक्या हाताने फक्त बॉलला वळवला. एक कव्हरला पुन्हा ओव्हर थ्रो झाला. पुन्हा सेकंडचा कॉल. वारंवार आपण पाहतोय चुकीचा खेळ आउटफील्ड मध्ये पाहायला मिळाला. जॉली स्पोर्ट कामतगरचा मंडप डेकोरेटर्स आपण संपर्क साधायचा. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर वानू स्पोर्ट्स टेंबोली संघाची धावसंख्या बिनबाद जिंदाबाद धाव प्लेकर 23 धावा 23 विदाउट लॉस एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 61 लक्षाचा पाठलाग ज्याप्रमाणे समीर करायला हवा त्याप्रमाणे वानू स्पोर्ट्स टेंबोली संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो, जशाच तसं उत्तर दिलेलं आहे. टीट फॉर दॅट, हिट का जवाब पत्थर से. 23 धावा अगदी पहिल्याच षटकामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले आणि येथून आता आव्हान सोपं करण्याचा प्रयत्न सलामी वीरांकडनं बघायला मिळाला आहे. मॅच मोठी आहे. जो जिंकणार तो विलासस्मृती चषक 2024च्या फायनल मध्ये दिसणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना आहे. पाण्याची मागणी मैदानामध्ये केलेली आहे, लेकिन समीर पाणी तो बहाना है, कान में कुछ समझाना है. डेफिनेटली. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. 4 ओव्हरसाठी तुम्हाला फक्त 20 मिनिटांचा अवधी आपण या ठिकाणी दिलेला आहे. तुमचा टायमर इथे स्टार्ट झालेला आहे. 20 मिनिटांपेक्षा आपण अधिकचा वेळ खर्च केलात 4 षटकांसाठी तर एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल याची नोंद घ्या. यानंतर सेकंड सेमीफायनल घरच्या मैदानावर विलास स्पोर्ट्स राहणार आणि त्यांच्या विरोधामध्ये साईश स्पोर्ट्स कारबाव. वन मोर बिग मॅच. आणखी एक मोठा सामना आता थोड्याच वेळात प्रेक्षकांच्या भेटीस. सेकंड सेमीफायनल नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गतविजेता संघ विलास स्मृती राणा संघाला आपण पुढील सामन्यामध्ये नेक्स्ट मध्ये पाहणार आहोत. सध्या सेमीफायनलची पहिली लढत पहिला सामना आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष वानू स्पोर्ट्स टेंबोली या दोन संघामध्ये. मोहिल म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी येतोय. सेकंड ओव्हर 5-5 षटकांचा सामना आहे. त्याच्यामुळे P1 मध्ये पॉवर प्ले पहिल्या पॉवर प्ले मध्ये तुम्हाला 2 षटकं बघायला मिळतील. आणि आता मात्र P2चं दुसरं षटक मोहिल म्हात्रे हाताळण्यासाठी सज्ज झालेलं आहे. समोर परेश गोराटकर. पहिलाच बॉल खराब आहे. भीमानो बॉल परेश गोराटकरच्या बॅट मधून येतोय तडाका. 6 धावा आणि 1 धाव नोची ऍड केली जाईल म्हणजे जोडल्या जातील 7 धावा धाव पुस्तकावरती. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. भीमानो बॉल आणि त्याचा फायदा उचलल्या परेशनं. षटकार लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून दिला. 7 धावा इथे धावपुस्तकावरती आपण जोडतो आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 30 वर. अर्धा रस्ता अवघ्या पहिल्याच ओव्हर मध्ये आता गाठलेला आहे, कारण या ओव्हरचा एकही लीगल बॉल झालेला नाहीये. आव्हान सोपं झालं आणि असं वाटू लागले की एकतर्फी आता विजयाकडे अग्रेसर वानू स्पोर्ट टेंबोली. धावसंख्या 30 आणि कुठल्या प्रकारचं गडी इथे गमावलं नाही टेंबोली संघाने, ही जमेची बाजू आहे, प्लस पॉईंट आहे. प्रतीक पाटील चांगल्या टच मध्ये आणि परेश गोराटकर ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेला आहे नुकताच षटकार. भीमार चेंडू होता आणि भीमार चेंडूला भीमार करताना फटका खेळलेला आहे मोहिल म्हात्रे विरुद्ध परेश गोराटकर याने. या पुढचा बॉल पुन्हा फ्री हिट आहे. पुन्हा मुक्तपणे या ठिकाणी बॅटर स्ट्रोक खेळणार की मोहित पलट वार करणार. बाउन्स बॅक ची गरज आहे. कट करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, येतोय डॉट बॉल. प्रतीक थोडासा निराश आपण पाहतोय या परेश गोराटकर याच्यावर आणि साहजिकच आहे. निर्धाव चेंडू आलेला आहे, कमबॅक झालेला आहे आणि असे डॉट चेंडू टाकून कुठेतरी फलंदाजावर दडपण आणावं लागेल आणि त्या प्रेशर मधून विकेट कॅरी करावी लागेल. तो प्रयत्न मोहिल करणार का? पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट कट केला. पॉइंटला फिल्डर आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. इथे पुन्हा ओव्हर थ्रो झाला. हा क्षेत्ररक्षण विलन आहे मी म्हणेल या सामन्यामध्ये. अगदी बरोबर. भरपूर चुका आणि चुकाच आपल्याला जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाकडून
पाहायला मिळतात आणि तसे आपण नेहमीच उल्लेख करतोय की क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. अगदी बरोबर सांगितलं. छोट्या छोट्या चुका तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये भरपूर महागात पडत असतात. आपण कित्येकदा पाहिलं की एक ज्या ठिकाणी धाव होती त्या ठिकाणी 2-2 3-3 धावा खर्च केल्या आणि दॅट्स वाय आपण पाहतो की दबाव आता वाढत चाललाय. कामतगर संघावर लेन बॉल होता, सरळ विकेट कीपर कडे निघून जातोय. आणखी एक डॉट बॉल. चांगली वापसी करताना आपण पाहतो मोहिल मात्रे. भीमर षटकार खर्च केल्यानंतर आपण पाहतोय या लयबद्ध गोलंदाजी करताना लय सापडली आहे त्या सूर तालानं आता गोलंदाजी तो करतोय. ते पुढे सातत्य टिकून ठेवणार का? बॅटची आतली कडे आहे, फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल. पुन्हा रन आउटची संधी होती का? वेगानं धाव पूर्ण झाली आहे. सिंगलच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 33 धावा 33 रन्स. 61 धावांचं लक्ष्य पार करत असताना 33 धावा आतापर्यंत अवघं दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि 5-5 षटकांच्या मॅच मध्ये थोडस का होईना मी म्हणेल पाड जड दिसतंय वानू स्पोर्ट जय हनुमान टेंभोलीचं. विकेटची गरज आहे, ब्रेक थ्रू इथून द्यावा लागेल अन्यथा ही मॅच जिंकणं कामतगरसाठी कठीण. स्विच हिट रिव्हर्स व्हॉट अ शॉट. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल निघून जातोय. 4 धावा चौकार. स्वीट टायमिंग होतं विथ द स्विंग विथ द अँगल. हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. ऑप्शनच्या बाहेर सातत्याने गोलंदाजी होत होती ते पाहिलं, हेरलं आणि त्याच्यानंतर एक्झिक्युशन पाहायला मिळालं प्रतीकचं. पुन्हा एकदा शफल झाला. लॉक करण्याचा प्रयत्न, बरोबर क्षेत्ररक्षकाला निवडलं आणि या मॅच मध्ये सर्वात मोठी विकेट प्राप्त केली आहे मोहिल म्हात्रेनं. प्रतीक पाटील बाद. इथे मात्र प्राइज विकेट, ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती या कामतगर संघाला तो विकेट प्राप्त केलेला आहे मोहिल म्हात्रे याने. मात्र या विकेट नंतर समीर पाहावं लागेल कामतगर संघ या सामन्यामध्ये शिरकाव करेल का? शक्यता वाटते आता, कारण आपण जर विचार केला तर हवामानामध्ये कमालीचा बदल होत चाललाय आणि आता हळूहळू बॅड लाईट येत चालली आहे. त्याच्यानंतर फ्लड लाईट्स ऑन होणार आणि अशा कंडिशन्सला बॅटिंग करणं, स्पेशली मोठे फटके हवेमधून बॉल सहजासहजी ट्रॅव्हल होत नाही. दॅट्स वाय आपण इथून म्हणू शकतो की बॅक होणार, बाउन्स बॅक होणार. विकेट तर मिळाली आहे. बघूया क्रिकेटचा खेळ. अजूनही 2 चांगले बॅटर, विस्फोटक खेळाडू मैदानाच्या आत, अल्ताफ शेख आणि परेश गोराटकर. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. धनराज हे षटक अत्यंत महत्वाचं. संघातील आता अस्त्र त्यांनी बाहेर काढले. धनराज गोलंदाजी करण्यासाठी येतोय, यॉर्कर स्पेशालिस्ट. धनराज गुल्ला पिल्ली आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 37 धावा 37. 18 चेंडू शिल्लक आणि 24 धावांची गरज आहे. धनराज गोलंदाजी करतोय. मोठा सामना, मोठा मॅचचा दबाव आता जरूर पाहायला मिळेल. विकेटचं खुराक प्राप्त केलं मोहिल म्हात्रेनं. धनराजचा हा बॉल पुन्हा भीमर आहे. चांगला फटका येतोय. इथे क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. स्क्वेअर लेगला बॉल अडवला, 2 धावा वाचवल्यात. मात्र 1+2 3 धावा इथे मिळाल्यात. सातत्याने भीमर, परेश गोराटकरच्या विरोधात सेकंड भीमर पाहायला मिळाला. आणि बॉलिंग साईडने पंचांनी या चौकारासाठी नक्कीच मदत घेतलेली आहे. चौकार आहे काही पाहावं लागेल. बाउंड्री चेक या ठिकाणी करणार आहोत. क्षेत्ररक्षकाचे एफर्ट तर चांगले होते, मात्र ऑन स्क्रीन आता तुम्हाला पाहायला मिळेल एक्झॅक्टली तो सेव्ह आहे की बाउंड्री आहे. नो बॉल तर आहे, 2 धावा देखील आहेत. मात्र हा चौकार असला तर आणखी 2 ऍड होतील. ह्याच क्षेत्ररक्षणाची आता नितांत गरज आहे. नक्कीच धावा सेव्ह केलेल्या आहेत. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 40 धावा. फ्री हिटचा बॉल धनराजचा पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. बॅटची लिडिंग एज वरची कडा
ओ हो, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर बघतच राहिला. थोडासा वाईडिश लॉंग ऑफ होता. त्या बॉल पर्यंत येण्याचा त्यानं प्रयत्न केला नाही आणि पुन्हा 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. या क्रिकेटनं देखील मी म्हणेल टेंबोली संघ फायनल पर्यंत पोहोचू शकतात, कारण आता बॉल इथून शिल्लक असतील 17 आणि धावा बनवायच्या आहेत 19. 17 चेंडू 19. पेपरवरती समीकरण सोपं दिसतं, मात्र हा खेळ क्रिकेटचा आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि खेळ बदलायला देखील वेळ लागत नाही. धनराज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. परेश समोर यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लो फुल टॉस वर घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालाच नाही आणि पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. मिळेल एक्स्ट्रा धाव आणि धावसंख्या 43-43 रन्स. समीकरण बदलत चाललंय. आणखी 1-2 डॉट बॉल आले, विकेट मिळाली तर पुन्हा बॅक. जॉली स्पोर्ट कामतघर. एखादा मोठा फटका आला तर सामन्याची हवा पूर्ण बाहेर निघणार. टेंबोली संघ ड्रायव्हिंग सीट वर पाहायला मिळणार. धनराज खरं तर पहिला चुकीचा बॉल हाताळला, त्यानंतर बॅक करण्याचा प्रयत्न करतोय. विकेटच्या शोधात आहे. समोर अल्ताफ शेख. फुल टॉस बॉल सॉफ्ट हँड फक्त दिशा दिली. ऑफ ड्राईव्ह करत असताना एकच धाव इथे मिळाली आहे. स्ट्रोकला चेक केला असंच म्हणावं लागेल. पहिला बॉल तो फेस करत होता. फार दीर्घ काळानंतर त्याला आता बॉल फेस करण्याची संधी मिळाली होती आणि एका धावेने संघाची धावसंख्या 44 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 17 धावा अजूनही दूर आहे. बॉल शिल्लक असतील. 15 चेंडू आहेत. 15 चेंडू 17ची गरज. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा धनराज. इथे टायमिंग होत नाहीये. परेश प्रयत्न करतोय सातत्याने मोठा फटका खेळण्याचा. सेकंडचा कॉल आहे. थोडं फंबल झाला. ओव्हर थ्रो पुन्हा झालाय आणि पुन्हा 2 रन्स कंप्लीट होत आहेत. 2 धावांनी संघाचा धावफलक पुढे जात असताना तुम्ही पाहतायत 46 आकड्यावरती. 46-61चं टार्गेट. पहिल्या ओव्हरमध्ये 23, अगदी पहिल्या 6 मध्ये 30 बनल्या होत्या. मात्र दुमासर इथे बॅक करण्याचा प्रयत्न राहिला. काय सांगाल या पलटवाराविषयी? नक्कीच पलटवार आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र तरीही आपण पाहतो एक चांगली जोडी मैदानामध्ये परेश गोराडकर आणि अल्ताफ शेख. मात्र गोलंदाजाचं नक्कीच कौशल्यपणाला लावावं लागेल. नाही, प्रत्येकाला त्यांचा स्किल दाखवावा लागेल. फिल्डर्सना फिल्डिंग मध्ये, बॉलर्सना बॉलिंग मध्ये, बॅटर्सना बॅटिंग मध्ये स्किल दाखवावाच लागेल. त्यांचं कौशल्य, गुणकौशल्य त्यांना दाखवावंच लागेल, कारण या स्तरावरची तुम्ही स्पर्धा खेळतात. हो, यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय खरा बॉल होता. इथे डायरेक्ट हिट. फलंदाज परेशला मैदान सोडावं लागेल. बाद होतोय. दुसरा धक्का टेंबोली संघाला. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानामध्ये आदित्य भोईर येतोय 4थ्या क्रमांकावरती. धावबादच्या स्वरूपामध्ये येथे खेळाडू बाद झाला. परेशला मैदान सोडावं लागलं. आणि ज्या विषयी आपण चर्चा करत होतो ना की विकेट्स आल्या, डॉट बॉल आले, तर पुन्हा जॉली संघ या मॅच मध्ये शिरकाव करणार. मोठा फटक्याचा शोध होता फलंदाजांना. तो मोठा फटका त्यांना खेळता आला नाही. दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झालेले आहेत आणि आता मात्र नव्याने सुरुवात करत अल्ताफ शेख आणि आदित्य भोईर या जोडीला करावी लागेल. सध्या ऑनलाईन किरण पाटील मोहिलीचे आपल्यासोबत जोडले गेलेत आणि टेंबोली संघाला त्यांच्याकडे शुभेच्छा आलेल्या आहेत. किरण पाटील, आपलं स्वागत आहे. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 46-46 आपण पाहतोय आणि इथून अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे 13 चेंडू मध्ये. 13 चेंडू 15ची गरज. थोडीशी आता तारांबळ फलंदाजांची उडाली आहे, कारण आपण तुम्हाला सर नेहमी पाहतो ना जेव्हा बॉल टू रन इक्वेशन असतं त्यावेळेला बॅटर
सॉफ्ट हँड न खेळत असतात, सिंगल किंवा डबल घेऊन आपण मॅच जिंकू असा त्यांचा दृष्टिकोन असतो, अशा त्यांच्या प्लॅनिंग्स असतात. मात्र कधी कधी असं आहे ना की या मॅचेस फसल्या जातात आणि गोलंदाज तिथे हावी ठरतात. मात्र बऱ्याचदा आपण पाहिलंय 12 बॉलमध्ये 30-35 इक्वेशन. अटॅकिंग क्रिकेट, अटॅकिंग अप्रोच. बॉल टू रन इक्वेशन असताना द्विधा मनस्थितीमध्ये नक्कीच खरं तर फलंदाजी करणारा संघ असतोय. धनराज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. आदित्य भोईर यावेळेला मात्र लेग क्लान्स करण्याचा प्रयत्न होता. डाऊन द लेग स्टम्पला मिस करणारा बॉल आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने. धावसंख्या 47 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 47 ऑन बोर्ड. 14 धावांची गरज आहे. 13 बॉल शिल्लक आहेत. समीकरण पेपरवरती फार सोपं, सामना फार मोठा आहे. सेमीफायनल फर्स्ट, पहिला सेमीफायनलचा सामना तुम्ही पाहतात. वानू स्पोर्ट हनुमान टेंभोलीच्या विरोधात जॉली स्पोर्ट कामतघर. धनराज फॉर एंड करणं ओव्हर द विकेट. आदित्य समोर हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे बॉलला. मनगटी फटका पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण. सेकंडचा कॉल आहे. धावबादची संधी आहे का? थ्रो प्रॉपर आला नाही आणि आपण त्या ठिकाणी पाहतोय 2 धावा पुन्हा आदित्यने कंप्लीट केल्या. धावसंख्या 2 धावांच्या मदतीने 49 या आकड्यावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर येणारे आता 2 षटक शिल्लक आहेत. 12 बॉल शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आता मात्र या सामन्यामध्ये या वानू स्पोर्ट्स टेंभोली संघाला. बॉल टू रन इक्वेशन आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय फर्स्ट सेमीफायनल जॉली स्पोर्ट्स कामतगिरी विपक्ष वानू स्पोर्ट्स टेंभोली विपक्ष या 2 संघामध्ये. आणि यानंतर सेकंड सेमीफायनल देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि ग्रामस्थ मंडळ राहणालच्या मैदानावर राहणाल खेळतायत, स्वतःच्या स्पर्धेमध्ये खेळतायत, तर प्रेक्षक का नाही येणार? हळूहळू आपण पाहतोय की प्रत्येकी स्टँड मध्ये प्रेक्षक वर्ग आपल्याला बघायला मिळाला. हे क्रिकेट प्रति प्रेम आहे. बघा जिथे जागा मिळाली त्या ठिकाणाहून सामन्याचा आनंद घेत आहेत. ओम पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र सज्ज होतोय. अमोल पाटील यांचे सुपुत्र. हे प्रेक्षक आपण पाहू शकता, पॅक क्राऊड, कारण आज अंतिम दिवस आहे आणि बलाढ्य संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. आणि सर्वच सामने आपण बघितले तर आज मोठे सामने बघायला मिळाले. मोठा खेळ, स्टँडर्ड खेळ आपल्याला ओव्हरऑल सर्व प्लेयर्सच्या माध्यमातून बघायला मिळाला. ओम पाटीलचं हे षटक निर्णायक ठरणार आहे. इथून बघूया अंतिम षटकापर्यंत हा सामना जातोय की अल्ताफ शेख इथेच सुपडा साफ करतोय. हे षटक निर्णायक षटक आहे, कारण समीर या षटकामध्ये या सामन्याची दिशा आणि दशा या दोन्ही गोष्टी स्पष्ट होणार आहेत. ओम पाटील युवा खेळाडू आहे, मात्र या युवा खेळाडूनं सर्वांना इम्प्रेस केलंय, प्रभावित केलाय. ज्या पद्धतीची गोलंदाजी त्याने ओव्हरऑल या टुर्नामेंटमध्ये हाताळली आहे. ओव्हर द विकेट. अल्ताफ समोर यावेळेला लेन बॉल होता आतमध्ये येणारा. हलक्या हाताने फक्त डिफेन्सिव्ह संयमी पवित्रा बॅटर अल्ताफचा पाहायला मिळाला. सिंगलच्या साहाय्याने स्कोर पुढे सरकलाय 50 वर. 11 चेंडू आणि बरोबर 11 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर आता मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवर सिंगलची आवश्यकता. व्ह्युअर्स आज ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवर खूप चांगल्या पद्धतीने लाभले. खरं तर ज्या वेळेला लॉट शेअर झाला बऱ्याचशा ग्रुपमध्ये त्याच वेळेला चर्चा सुरू होती की आज राहणालच्या मैदानावर धुमाकूळ नक्की बघायला मिळेल. षटकारांचा चौकारांचा पाऊस पडेल आणि ते सर्वांना बघायला मिळालं. ओमचा हा बॉल लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह, व्हाट अ शॉट. आदित्य भोईरची ताकद आहे. सर भिरकावून दिला लॉंग ऑफच्या बाहेर. 6 धावा षटकार. या सामन्याची हवा बाहेर काढली या षटकारानं. स्टँड अँड डिलेवर खडे खडे हा फटका गेलेला आहे फलंदाज आदित्य भोईर याने. यासाठी ओळखला जातो हा खेळाडू आणि हा सामना सोपा केलेला आहे. इथे पुन्हा एकदा बॉलला येऊ दिलं. लुवा फुल टॉस वर घेत असताना फक्त हलक्या हाताने दिशा दिली. मिड विकेटला टर्न करत असताना सिंगल त्या ठिकाणी जोडली गेली. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय जाऊन पोहोचते 57. 4 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 9. या एका षटकारानं सामन्याची चुरस संपवली. समीकरण सोपं आता मात्र टेंभोली या संघासाठी.
फायनलचे दरवाजे ठोठावत असताना वानुस्फोट जय हनुमान टेंभोवली संघ असं म्हणायला हरकत नाहीये दुमा सर. ओम पुन्हा एकदा अल्ताफ समोर त्याचा सिग्नेचर स्ट्रोक रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, दांडी उडवली, क्लीन बोल्ड अल्ताफ शेख बाद. अल्ताफ शेख बाद होऊन पॅलमध्ये परतताना आपण पाहतोय रिव्हर्स फटका खेळण्याचा मोह त्याला आवडता आलेला नाही आणि नेहमीच त्याच्या बाबतीत हे घडताना आपल्याला पाहायला मिळते. कभी आबाद तो कभी बरबाद. हो, यावेळेला बरबाद. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, तो त्याचा सिग्नेचर स्ट्रोक आहे, पॅटर्न स्ट्रोक आहे, त्याची ओळख आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये मोनिश पाटील येतोय. 4 धावांची गरज आहे, 8 चेंडू शिल्लक आहेत. ओम पाटीलने या ठिकाणी विकेट मिळवली आहे. हा षटकार येण्या अगोदर विकेट मिळणं गरजेचं होतं. आता अशा बऱ्याचशा चर्चा सुरू असतील मैदानामध्ये देखील, कारण काही न्यूट्रल जे समर्थक असतात, जे क्रिकेटचे चाहते असतात, त्यांना प्युअर क्रिकेट बघायला मजा येते. एकतर्फी मॅचेस ज्या ज्या वेळेला होतात तेही नाराज होतात. बघूया आता हा सामना अंतिम षटकामध्ये जातो का. मोनिश पाटील मैदानामध्ये एंटर झाला. 4 धावांची इथून आवश्यकता आहे. न्यू बॅटर मोनिश पाटील, आदित्य भोईर ज्याने षटकार खेचलेला आहे नॉश इंडला आपल्याला पाहायला मिळतोय. ओम पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. फॉर एंड कडनं समोर मोनिश, यॉर्कर लेंथ खोलून अक्षरशः ठेवलं होतं फलंदाजाला आणि खुलबट टप्प्याच्या बॉलला खोदून काढण्याचा प्रयत्न केला मोनिशनं. एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण झाली आणि धावसंख्या 58. 3ची गरज आहे. हा 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 7 चेंडूमध्ये इनविन 3 धावांची आवश्यकता आहे. इनविन 3 आहेत का की फार मोठ्या 3 आहेत, बघूया आता. ओम पाटील पुन्हा एकदा प्रयत्न करतोय, चांगल्या लेंथवर त्यानं गोलंदाजी केली आहे. आदित्य, एक षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत ओम पाटीलच्या विरोधात आलाय. 3 धावांची गरज आहे. सॉफ्ट हँड फक्त दिशा दिली आहे बॉलला. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला ढकलला चेंडूला. 1 धाव इथे मिळाली, सेकंडचा कॉल आहे. 2 धावा इथे मिळाल्या. स्कोर आर लेवल. सामना आता बरोबरीमध्ये आलेला आहे. फक्त 1 धावेची गरज असेल. 6 चेंडू शिल्लक आहेत. वानुस्फोट जय हनुमान टेंभोवली फायनलचे दरवाजे ठोठावताना. अगदी नक्कीच विजयाचं उंबाटवर मी तर म्हणेन दरवाजामध्ये एक पाऊल देखील टाकलेलं आहे, कारण 6 चेंडू आणि केवळ 1 धावीची आवश्यकता आहे. मिरॅकल, जादू ही गोलंदाजी करावी लागेल एखाद्या गोलंदाजाला. मला आठवतं की एक वेळेला असं घडलं होतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, बदलापूरच्या एका क्रिकेट टुर्नामेंटमध्ये 1 धाव वाचवली होती. मात्र तसा कारनामा पुन्हा आज राणालच्या मैदानावर बघायला मिळेल का. चमत्कारिक गोलंदाजी करायला लागेल आणि चमत्कार घडला तर त्या चमत्काराला सर्वांचा नमस्कार असेल. डेफिनेटली सर्वांचाच नमस्कार असेल. मात्र तो गोलंदाज कोण आहे. गोलंदाजी करण्यासाठी यश पाटील येतोय बॉलिंग मार्कवर. 1 धावेची गरज. 6 चेंडूंमध्ये फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी जय हनुमान टेंभोवली संघाला इथे वाईट बॉल आला. फलंदाजाला मेहनत घ्यावीच लागली नाही आणि अखेर पहिला संघ ठरतोय स्वर्गीय विलासस्मृती चषक राहणाल 2024च्या फायनल मध्ये प्रवेश करणारा वानुस्फोट जय हनुमान टेंभोवली. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन अभिनंदन जय हनुमान टेंभोवली टीम अँड हार्ड लक टीम जॉली स्पोर्ट कामतघर. एक षटक राखत असताना आणि 6 गडी राखत असताना या ठिकाणी विजय मिळवला. फार मोठा विजय होता सेमीफायनलच्या या लढतीमध्ये. टेंभोवली संघासाठी विजयावरती शिक्का मोर्तब केला पहिला सेमीफायनल मध्ये आणि पहिला संघ ठरला फायनल मध्ये प्रवेश करणारा. ही मॅच समरी तुमच्या समोर. 60 धावा बनवल्या. 61चं आव्हान होतं. मोती याही मॅच मध्ये चमकला मोत्यासारखा. 42 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. मात्र त्याच्या प्रत्युत्तरामध्ये प्रतीक पाटील टेंभोवलीचा ब्रँड पुन्हा एकदा इथे सिद्ध करताना दिसला.